होऊ शकता आपण आलो आहोत पिलीव तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर येथे भरलेल्या यात्रेमध्ये ही यात्रा 15 तारखेपर्यंत 5/2/2026 पर्यंत चालेल। होऊ शकता अशा प्रकारचे खिल्लार खोंड आलेले आहेत यात्रेमध्ये विक्रीसाठी। ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी मालकांशी संपर्क साधा। होऊ शकता अशा प्रकारचे काळे मोरे नैसर्गिक रत्नासाठीचे सुद्धा खोंड आलेले आहेत। यात्रेत जे काही खोंड बैल घ्यायचे ते आपापल्या पारखीने घ्या आणि सर्व मालक व जनावराची चौकशी करून समक्ष पाहून घ्या, कारण कुठलाही यूट्यूबर्स जनावर कशा प्रकारचं आहे किंवा मालक त्यांचा तोच आहे का किंवा नाव पत्ता खरा आहे का खोटा आहे हे सांगू शकत नाही। कारण बरेचसे फोन नंबर सांगताना एखादा नंबर चुकीचा सांगितला जातो किंवा नाव किंवा पत्ता वेगळा सांगितला जातो। कमी वयाचे भरपूर मोठ्या प्रमाणात खोंड आलेले आहेत। पाहू शकता कशा प्रकारची यात्रा भरलेली। पाहू शकता उत्साह, वय जरी झालं तरी ज्यातली आवड आहे त्याच्यासाठी पाहू शकता वेळ काढतायत लोक। खोंड खूप चांगले आलेले आहेत आणि चांगल्या वंशावळीचे घट्ट शरीराचे आणि देखणे चपळ चला गरम रक्ताचे आहेत। 18 शरीर एसटीचे आहेत। प्रत्यक्ष पारखून घ्या जोड तुमचे। काय वय आहे खोंडाचं? काय खोंडाचं वय आहे? हे 7 महिन्याचा। 7 महिने। घरच्या वळू कुठल्या वळूच आहे? माळशिरस कुणाच्या वळूच आहे? तरंगे का काळे बघाप्पा? हां काय किंमत सांगताय याची? काय किंमत सांगताय? 51 सांगताय। पत्ता सांगा की। विजय लक्ष्मण साळुंके, गाव इंजबाव, तालुका मान, जिल्हा सातारा। मोबाईल नंबर आहे सांगा की। 84 21 हां 68 27 73। पाहू शकता ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी मालकांशी संपर्क साधा। पाहू शकता कशा प्रकारचे खोंड आहेत। कमी वयाचे एकदम निरोगी खोंड आहेत आणि चांगल्या वंशावळीतून आहेत। घट्ट शरीर एसटीचे, चौकाला रुंद आहेत, पायाला मजबूत आहेत, खुराला मजबूत आहेत आणि डोळे मोठे आणि चलाक आहेत, चपळ आहेत। केवढ्याला दिला हा? आणि हा किती वयाचा आहे? 7 महिन्याचा। काय किंमत सांगताय? कुठल्या वळूच आहे? कचरेवाडी। कोणाच्या वळूच आहे? मोठेवाडी तालुका माळशिरस। मोठेवाडी माळशिरसची का फोंडशिरसची? माळशिरसची मोठेवाडी। मोबाईल नंबर आहे बाबा? हां 43 17। ओके। पाहू शकता अशा प्रकारचे सुंदर खोंड पाहायला भेटत आहे तिथे। पाहू शकता घेतलेले आहेत आणि हे चिखली, हे पुण्यावरून आलेले देहू रोडच्या तिथली चिखलीचे आहेत। यांनी खरसुंडी यात्रेत सुद्धा खूप मार्का आणि जबरदस्त गरम असा वळू घेतला होता, त्यांनी खोंड घेतला होता। 3-4 दिवस एकाच झाडाला जो खोंड बांधून होता तो यांनी नेलता। ह्या बाबांनी
3 दिवस हे बाबा त्या खोंडाजवळ बसून होते, पण तोच खोंड घेतला. किती बी मारू दे म्हणले, पण हा खोंड मी घेऊनच जाणार. पाहू शकता यांनी आता 5 खोंड घेतलेले आहेत. आता पाहू शकता आळंदीजवळ चिखली. व्हिडिओ शेअर करत जावा, जेणेकरून इतर लोकांना पण कळेल यात्रा कुठे भरली, कुठल्या यात्रा चालू आहेत. आणि मजबूत गाय आहे आणि दुधाच्या वंशावळीतून आहे. 4 सडाच्या मधलं अंतर आहे. पाहू शकता 4 सडाच्या मध्ये अंतर आहे. सड मोठे आहेत. पांढरी शुभ्र गाय आहे. शिंगात थोडा फरक आहे, परंतु अशा प्रकारची गाय आहे. पाहू शकता. बाबा गाय कोणाची आहे? किती वेताल गाव आहे आता? तिसऱ्या वेताला. कुठला वळू भरलाय? पण वळू भरलाय का इंजेक्शन केलंय? वळू भरलाय. किती महिन्याची गाव आहे आता? 15 दिवस राहिलेत. दूध किती देते वासरू पिऊन? 3 लिटर. म्हणजे सकाळी 1.5 संध्याकाळी 1.5. एका टायमाला 3 लिटर 6 लिटर. गॅरंटी देत आहे? हो. काय किंमत सांगितली? 60,000. आपलं नाव पत्ता द्या. नाव नाव माझा कोणाचा? मालकाचं नाव? पिंटू केलारे. पिंटू खिल्लारे, पळस मंडळ, तालुका माळशिरस. पाहू शकता मालक गेलेलेत. आणि ह्या यात्रेच्या निमित्ताने तुम्ही बघू शकता की यात्रा जी भरतात प्रत्येक, त्या यात्रेमध्ये खिल्लार जनावर विकण्यासाठी घेण्यासाठी कोणत्या भागातली लोक येतात, ह्यांची ही लिंक पहिल्यापासून आहे. पूर्वीपासून अनेक शेकडो वर्षापासून ज्या ज्या भागातून लोक स्थलांतरित होत गेले, की मग ते आदिलशाहीच्या काळात, कुतुबशाहीच्या काळात, ब्रिटिशांच्या काळात, औरंगजेबांच्या काळात, परत ते छत्रपतींच्या नंतर जे छत्रपतींच्या लोकांची वाताहत झाली, त्याच्यानंतर जे लोक जीव वाचवण्यासाठी रातोरात घरदार सोडून लहान मुलांसंग, बाया पोरांसंग रातोरात जे जिकडं वाट भेटेल तिकडं पहिलं जीवाला जीव देणारे लोक होते. त्याच्यामुळे जे वेगवेगळ्या गावात जाऊन राहिले, किंवा जे जसे जसे डोंगराने किंवा जसे जसे जाता येईल तसे जाऊन राहिले, जसे जसे ते वेगवेगळ्या कारवाईच्या काळात, वेगवेगळ्या युद्धाच्या काळात वेगवेगळ्या भागात जसे स्थलांतरित झाले तसे आहेत. ही लिंक लागते कर्नाटक, आंध्रापासून ते बेंगलोर, म्हैसूरपासून बेळगाव, जत, मिरज, कवठे महाकाळ, सिंधुदुर्ग, गोव्यापासून ते अशी कवठे महाकाळ, जत, सांगोला, आटपाडी, असं मधल्या मार्गे मसवड, चवस, माळशिरस, पिलीव, अशीच फोंडशिरस, मोठेवाडी, इंदापूर तालुक्यात नदीच्या पलीकड निमसाकर, इंदापूर, हे असे जे गेलेले आहेत ते त्याप्रमाणे पहिलं काय मोबाईल साधन नव्हतं, येण्या जाण्याचं साधन नव्हतं. यात्रेनिमित्त लोकांच्या गाठी भेटी व्हायच्या, त्यामुळे यात्रेनिमित्त लोक भेटायची. आणि हे जे मंदिर आहे हे गावापासून जवळजवळ 3 किलोमीटर माळरानात आहे. इथे आसपास फक्त आत्ता नारळाचं झाड आले आहेत, नाहीतर फक्त एक झाड होतं. पाहू शकता चिंचेचं झाड मंदिरापाशी. आसपास कुठलीही झाडं नाहीत किंवा मोकळा माळरान आहे. अशा ठिकाणी यात्रा भरते. गाभ आहे का खाली आहे? गाभा 1 महिने. किती वेत झाल्यात? 2 वेत झाले. 2 वेत झाल्यात. आता वळू भरला की इंजेक्शन? ओळू भरला. कुठला? फरतरवाडीच्या ह्याच्यापासून दूध पासला. 1 महिना झालं. काय किंमत सांगताय? किंमत नाही, तिथं बारका वासरू द्यायचं होतं म्हणून आणले. असं आहे. बारका वासरू दिले माझ्याकडे. वासरू दिलं का? आता तो द्यायचं काय आहे मग? पलीकडे सांगतो 55,000 रुपये किंमत. ते मोठ्याचे किती दात आहे? आदत आहे, 1.5 वर्षाचा आहे. तिथे 1.5 वर्षाचा आदत आहे.
तेवढंच आहे का त्याच्या पलीकडचा काळा पण आहे? नाही काळा नाही आपलं. हा पांढरा आहे. हम्म. आपलं नाव पत्ता सांगा, मोबाईल नंबर परत सांगा. 77 96 हं, 81 हं. 37 93. पाहू शकता अशा प्रकारचे खोंड आहेत. पाहू शकता हे अशा प्रकारचे खोंड आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे खोंड आलेले आहेत यात्रेमध्ये घेण्यासाठी. भरपूर दूरवरून पण लोक आलेले आहेत. बरेचसे कर्नाटक भागातील व्यापारी वर्ग पण बराचसा दिसला या ठिकाणी. एकदम आटरून शर्यतीचे गरम रक्ताचे पळचाला खोंड आहेत. गाब आहे का खाली आहेत? वय काय कालवडीचं? 3 वर्ष. काय किंमत सांगताय? 30,000 रुपये. मालकांचं नाव? हनुमंत साठे, गाव वेळापूर. होऊ शकता ज्यांना कोणाला खिल्लार कालवड घ्यायची असेल त्यांनी प्रत्यक्ष यात्रेला भेट द्या. होऊ शकता काजळी खिल्लार. मला वय काय याचं? वय काय? 9वा महिना. कुठल्या वळूचं आहे? पळसावडे. कोणाच्या वळूचं? पळसावडे चव्हाणांचे. काय किंमत सांगताय? 1.25 लाख रुपये. वय काय कालवाडच खोंडाचं वय काय? 9 महिने. आपलं नाव? मामा कृष्णा जाधव, मान पळशी, तालुका मान, जिल्हा सातारा. मोबाईल नंबर? 99 70 91 26 36. होऊ शकता ज्यांना कोणाला खिल्लार खोंड हवा असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा. पाहू शकता अनेक खोंड आलेले. पाहू शकता घेतलेले खोंड. जबरदस्त सुंदर खोंड घेतलेले आहेत. पाहू शकता ह्या गायीची माहिती राहिली होती तर आपण पाहूया. नातेपुते राजेंद्र पाटील यांचा ओळ भरलाय. हां, किती महिन्याची गाभ आहे? आता 17 दिवस कमी आहेत. 17 दिवस कमी. दूध किती देते? 2.5-3 एक वेळेस. वासरू पिऊन का सर्व? वासरू पिऊन. काय किंमत सांगताय? 60,000. आपलं नाव पत्ता सांगा. कांतीलाल सर्जेराव खिलारे, गाव? पळसमंडळ. पळस मंडळ. मोबाईल नंबर? 99 22 हां 36 708. घाला बरं. कितीपर्यंत मागितली आहेत? 45-47. होऊ शकता खिल्लार गाय आहे. मालकांनी विक्रीसाठी आणलेले. घरी कोणाच्या? लेडीजच्या हातावर आहे का माणसाच्या? लेडीजला धार काढायची सवय. पाहू शकता मालकांनी मोबाईल नंबर ही सांगितलेला. ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा. धन्यवाद मालक. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.